त्याच्या पुढं असं काही करू की काठाचा वापर करू नका. चालू मध्ये बोला. पहिलं ना जे आमच्या काळामध्ये असे पुष्कळ बैल राहायचे, इथं बैल मात नव्हते वगैरे वगैरे. आता काय झालं ह्या काळामध्ये मुलांच्या जीवावर यायला लागलं. म्हातारे माणसं आता थकलेले आहे, त्याला बैल म्हणलं म्हणजे जीवावर येऊन नाही. आणि त्याच्यात ट्रॅक्टर भलते पुष्कळ झाले. आता ते शेत्या करायला लागले त्यानंतर बैल कशाला तिथे. आज समजा ह्या काळात आपल्या वाकुळे गावात लय झालं तर 100-150 बैल राहिला फक्त, आणि अजून 5-10 वर्षात बैल राहत नाही.
भागाव येथे पोळा शांततेत पार पडला आहे। पोळ्याविषयी माहिती सांगायचं ठरलं तर आमच्या गावात या अगोदर 500 ते 600 बैल होतात, परंतु कालांतराने ते बैलाची संख्या कमी होत गेलेली आहे। लोकांनी बैल सांभाळणं कमी केलं आहे, कारण तांत्रिक पद्धतीने शेती करत आहे। लोक ट्रॅक्टरने शेती करायला लागलेले आहे, करिता बैलाची संख्या लोप पावत चाललेली आहे। परंतु शेतकऱ्यांनी कमीत कमी आपल्याकडे ज्याच्याकडे 4 एकर 5 एकर जमीन आहे अशा शेतकऱ्याने 2 एकर काय होणार, पण 2 का बैल ठेवायला काही हरकत नाही। परंतु मजूर मिळत नाही, माणसं मिळत नाही, लोकांची काम करण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे, शासन त्याकडे लक्ष देत नाही, बैल सांभाळायला सोपं राहिलेलं नाही आहे। आज शासनाने जर शेतकऱ्यांना सहकार्य केलं तर शेतकरी बैल सांभाळायला तयार आहे, परंतु शासनच शेतकऱ्याचा दाता राहिलेला नाही आहे। आज महाराष्ट्रभर पोळा सण हा साजरा करण्यात येत आहे, पण दिवसांदिवस ट्रॅक्टरच्या साहित्याने शेती करीत असल्यामुळे शेतकरी बैलाची संख्या ही खूप कमी होत आहे। पहिल्याने 3 घरं सोडून 1 जोडी असायची, आज 25 घरं सोडून 1 सुद्धा जोडी नाही। 25 एकरवाल्याकडे पहिल्याने 4 जोडी असायच्या, आता 1 ही जोडी नाही। आणि याचा दुष्परिणाम आणखीन 20 वर्षांनी बैल पाहायला मिळणे म्हणजे पोळा हा सण पुस्तकात बघावा लागेल धड्याच्या माध्यमातून। त्याच्यानंतरचा विषय आला सेंद्रिय शेत म्हणजे शेणखत, हे भेटणं सुद्धा अवघड मुश्किल राहणार आहे तिथं।